येवला येथील विणकरांच्या प्रलंबित प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर करण्यात आलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे। या प्रयत्नातून तालुक्यातील 2100 विणकरांसाठी 2,71,00,000 रुपयांचा उत्सव भत्ता मंजूर करण्यात आलाय। संबंधित रक्कम विणकरांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या संदर्भात राष्ट्रपती पारितोषिक विजेते रमेश सिंग परदेशी यांनी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन विणकर भत्त्याबाबत सविस्तर चर्चा केली होती। दरम्यान राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे कोपरगाव दौऱ्यावर असताना येवला विश्रामगृह येथे विणकरांच्या विविध समस्यांबाबत बैठक झाली होती। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष पुढाकाराने आणि प्रयत्नातून हा विषय मार्गी लागला। या बैठकीत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक समीर समदडिया, राजेंद्र सिंग परदेशी, प्राध्यापक नानासाहेब लहरे आणि रमेश सिंग परदेशी यांनी विणकरांची बाजू भक्कमपणे मांडली होती। या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला असून यामुळे विणकर समाजात आनंदाचे वातावरण आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विणकरांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। तसेच राहिलेले नवीन लाभधारक यांनाही विणकर भत्ताचा लाभ लवकरात लवकर मिळणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विणकरांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय। तसेच राहिलेले नवीन लाभधारक यांनाही विणकर भत्ताचा लाभ लवकरात लवकर मिळणार आहे। यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। विणकरांसाठी आनंदाची बातमी म्हणून आता एवढ्यातच 13 तारखेला काही 10 तारखेला गणेश उत्सव भत्ता म्हणून प्रत्येकी विणकरांना 10,000, महिलेला 15,000 असे मिळून येवला तालुक्यात काही शहर असू द्या इतर ग्रामीणमध्ये सगळं विणकरांना म्हणून 2,71,00,000चं गव्हर्नमेंटने पॅकेज टाकलेलं आहे। या संदर्भात राज्याचे मंत्री ज्यावेळेस कोपरगाव चाले जयकुमार रावल भाऊ ते आपल्या एवढं थांबले असता त्यांच्यापुढे आम्ही मान्य समीर भाऊ समदडिया, रमेश सिंग परदेशी, नाना बोलरे आम्ही विषय घेतला होता का सर जे आमच्या विणकरांची जी समस्या आहे, जे विणकर भत्ता आहे तो त्वरित पाडावा म्हणून आम्ही त्यांच्याकडं मागणी केली। आमच्या या मागणीला दाद देऊन मान्य जयकुमार रावल भाऊ यांनी, गिरीश भाऊ यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांना त्वरित फोन लावून एवढ्या संदर्भात विणकरांची जी समस्या आहे त्या संदर्भावर पण लक्ष द्यावं अशी सूचना केली असता त्या सूचनेचं तंतोतंत पालन करून मान्य वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांनी लगेचच विणकरांना गणेशोत्सव भत्ता हा प्राप्त करून दिलेला आहे। त्याबद्दल मान्य तिन्ही मंत्र्यांचे आम्ही विणकर बांधवांच्या वतीने मनपूर्वक आभार, धन्यवाद। गणेश उत्सव भत्ता आणि 200 युनिटचा लाभ आज सर्व येवला तालुक्यातील शहरातील विणकर बांधवांना मिळत आहे। काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल साहेब येवला येथे आलेले असताना युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक समीर भाऊ समदडिया, राजू भाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर व आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना विणकरांच्या ज्या समस्या होत्या त्यामध्ये पैठणीच्या समस्या असतील किंवा गणेश उत्सव भत्ता आणि जे 200 युनिटचं जे होतं त्यांना आम्ही मांडलं। त्यांनी तत्काळ लगेच सावकारे साहेबांना फोन लावला आणि सावकारे साहेबांनी त्याची दखल घेऊन तो निधी 2,71,00,000चा निधी प्राप्त करून दिला आणि आज विणकर बांधवांना लाभ मिळत आहे। आज तब्बल 2100 येवला शहर व तालुक्यातील विणकर बांधवांना 10,000 व महिलांना 15,000 लाभ मिळत आहे। आणि आज इथं लाभार्थी पण आमच्या समोर इथं उपस्थित आहेत आणि जे भारत सरकारचं नवीन ज्यांनी कार्ड काढलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो का तुम्हाला पण निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी आम्ही फॉर्म भरून घेत आहोत। आणि वस्त्रोद्योग मंत्रालय, केंद्र सरकार व आपलं राज्य सरकार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व वस्त्रोद्योग मंत्री सावकारे साहेब, शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल साहेब यांचे आम्ही आभारी आहोत आणि लवकरात लवकर नवीन विणकर बांधवांना सुद्धा हे निधी मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। नागडे क्लस्टर येथे रमेश सिंग, रामसिंग परदेशी यांच्याकडे उत्सव भत्त्याचे फॉर्म भरले आणि आज
आम्हाला सर्व विणकरांना उत्सव भत्त्याचे पैसे आले, तर सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.